शरद पवारांचं नाव असेल किंवा अजित पवारांच्या नावे खूप मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगही केलं जात आहे आणि त्याचबरोबर काल वडेट्टीवार यांच्या बैठकीमध्ये काही नेत्यांचा ओबीसी नेत्यांचा निषेध सुद्धा नोंदवण्यात नाही, माझं स्वतःचं मत आहे की याच्यामध्ये राजकारण अजिबात आणता कामा नये. राजकारण आणलं की मग तो सगळा फोकस डायव्हर्ट होईल, मग आपापसामध्ये भानगडी सुरू होतील. हे सामाजिक हा विषय आहे. दुसरं म्हणजे माझ्याकडे एक जी मिटिंग झाली सगळ्या ओबीसीचे काही लीडर्स जे होते नेते, त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की आपण कुणाच्या विरुद्ध नाही, आपण काँग्रेसच्या नाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाही, शिवसेनेच्या नाही, BJPच्या नाही, कुणाच्याच विरुद्ध आपण नाही. आपला मुद्दा एकच आहे की हे परिपत्रक जे आहे हे आम्हाला घातक आहे. पुढे याच्याबद्दल जे आपल्याला हे नीट करून कसं घेता येईल याच्यावर आपला आणि याबद्दल लोकांच्या मनामध्ये असंतोष आहे हे दाखवण्यासाठी आपण सगळ्यांनी जे आहे हे प्रत्येकाने शांततेने तहसीलला किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे आपला निषेध नोंदवावा. आता मी मागे पण सांगितलं की शरद पवार आणि अजित पवारांच्या विरुद्ध बोलण्याचं काही कारण नाही ना. वा, त्यांचा काय संबंध आहे याच्यामध्ये? आणि मी सांगितलं ना, शरद पवार मुख्यमंत्री असतील नाही तर फडणवीस मुख्यमंत्री असतील, त्यांना कुठल्याही जातीला त्या आरक्षणाच्या विभागातून बाहेर काढणं किंवा आरक्षणाच्या वर्गामध्ये एखादी जात ॲड करणं हे आमच्या हातातच नाही आहे. 93 सालानंतर सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला की आयोग निर्माण करा, प्रत्येकाने आयोग, आणि त्या आयोग तिकडे जा आणि त्यांनी जर शिफारस केली की यांना घ्या, तर मग मंत्रिमंडळ त्यांना घेणार. एखादा मंत्री किंवा एखादा मुख्यमंत्री घेऊ शकत नाही. त्यामुळे उगीच त्यांना अंगावर घ्यायचं म्हणजे काय 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 कारण आहे ते काय मला काही पसंत नाही. त्याच्यामुळे आपला फोकस जो आहे हा थोडासा बदलतो असं माझं मत आहे. थँक्यू सर.